समभुज चौकोन म्हणजेच रोम्बसवर आधारित प्रश्न आहे। बघा या प्रश्नामध्ये काय म्हटलंय। समभुज चौकोनाचे कर्ण अनुक्रमे 40 सेंटीमीटर आणि 20 सेंटीमीटर आहेत। मी इथे तुमच्यासाठी समभुज चौकोन म्हणजेच रोम्बस ड्रॉ केलेला आहे। त्याला आपण नाव देऊया ए, बी, सी आणि डी। आता याचे कर्ण म्हणजे इथून इथे एक रेष, इथून इथे एक रेष असणार, बरोबर, आणि त्याचे कर्ण असणार बी डी आणि ए सी। एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे कर्ण असतात ते एकमेकांना काटकोनात छेदतात आणि दुभागतात देखील। म्हणजे काय, डीबी ची लांबी या पॉइंटमध्ये दुभागली जाते आणि एसी ची लांबी या पॉइंटमध्ये दुभागली जाते। म्हणजे समजा मी याला एक्स म्हटलं तर डी एक्स आणि एक्स बी हे इक्वल आहेत, ए एक्स आणि एक्स सी हे देखील इक्वल आहेत, हे लक्षात ठेवा। आता काय म्हटलेलं आहे, चौकोनाचे कर्ण 40 सेंटीमीटर आणि 20 सेंटीमीटर आहेत। आता याचं जे सूत्र असतं एरियाचं, एरिया म्हणजे क्षेत्रफळाचं सूत्र 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार असतो। आता कर्ण कोणते कोणते आहेत, 40 आणि दुसरा कर्ण आहे 20। जर मी याला भाग लावला, वेध आहे 20, 40 गुणिले 10 म्हणजे 400 चौरस सेंटीमीटर हे उत्तर येणार, जे दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक 3 मध्ये। बघा आहे की नाही सिंपल, म्हणजे फक्त तुम्हाला सूत्र माहिती पाहिजे, याचं उत्तर इझिली काढता येतं। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा।